सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता नवीन योजना सुरू झालेल्या आहेत. मोफत 30 भांडी इथं मिळत आहे. नवीन योजना सुरू झालेल्या आहेत 2026 आणि 27 करिता, जे की भांडी वाटप इथं सुरू झालेली आहे. ज्यांना कोणाला 30 भांडी पाहिजे असेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता राज्य सरकारकडून 2026 आणि 27 करिता नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांड्याचा संच किती 30 भांड्याचा संच इथं मिळणार आहे. तर आता कोणाला 30 भांडी मिळणार आहेत, कोणाला लाभ मिळणार नाही, अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणते कागदपत्रे ते लागतील, भांडी वाटप इथं सुरू झालेले आहेत. तर आता या योजनेच्या अंतर्गत तर आता गरीब आणि गरजू कुटुंबांना सरकारकडून मोफत भांडी वाटप योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबांना एकूण 30 भांडी दिले जाणार आहे. बांधकाम कामगार यांना मोफत भांडी दिल्या जाणार आहे. एकूण 30 भांडी अगदी मोफत. संच कुटुंबाच्या किचनमध्ये लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू तुम्हाला इथे देण्यात येत आहे. आता यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, अर्ज कसा पद्धतीने इथं करायचा आहे, कोण पात्र राहणार आहे, कोण अपात्र. जर तुमचं कार्ड रिन्यूअल असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बांधकाम कामगार 30 भांडी वाटप संच यादी. तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम मिळणार आहे एकूण 4 काय मिळणार आहे, यामध्ये 4 ताट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. काय मिळणार आहे, 4 ताट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. वाट्या तुम्हाला 8 मिळणार आहे. किती मिळणार आहे, वाट्या 8 मिळणार आहे तुम्हाला. यानंतर पाण्याचे ग्लास तुम्हाला 4 मिळणार आहे. पतले झाकणासह, डबल पतले झाकणासह आणि पुन्हा पतले झाकणासह अशा प्रकारचा गंज तुम्हाला मिळणार आहे. त्यावरती एक झाकणसुद्धा तुम्हाला मध्ये मिळणार आहे. म्हणजे याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 4 ताटं, 4 वाट्या, तर याची तुम्हाला बेरीज करायची आहे. 4 ताटं, वाट्या तुम्हाला 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह हे 3 धरून घ्या. त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता तुम्हाला एक मिळणार आहे. मोठा चमचा एक वरण वाटपाकरिता तुम्हाला मिळणार आहे. तर इथून तुम्ही वस्तू कॅल्क्युलेशन करून घ्यायची आहे. यानंतर 2 लिटरवाला जग, 2 लिटरवाला तुम्हाला जग मिळणार आहे पाण्याचा. त्यानंतर मसाला डबा 7 भागावाला. किती भागावाला, 7 भागावाला एक मसाला डबा तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर एक 14 इंची डबा झाकणासह 14 इंचीचा एक डबा मिळणार आहे. एक मिळणार आहे 16 इंचीचा आणि एक मिळणार आहे 18 इंचीचा. असे एकूण तुम्हाला 3 डबे मिळणार आहे. त्याच्यासोबत झाकणसुद्धा मिळणार आहे, जे की 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची असे 3 डबे तुम्हाला इथे मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला परात देखील मिळणार आहे. प्रेशर कुकर 5 लिटरवाला, स्टीलची कढाई आणि स्टीलची टाकी मोठी झाकणासह. तर एकूण जी काही आपल्याला भांडी इथं मिळत आहे, किती मिळत आहे, एकूण 30 भांडी मिळत आहे. असं नाही की तुम्हाला कमी मिळणार आहे. एकूण 4 जे काही 4 ताटं आहे, वाट्या 8 आहे, पाण्याचे ग्लास 4 आहे, पतले झाकणासह 3 आहेत, मोठा चमचा एक भात वाटपाकरिता, मोठा चमचा वरण वाटपाकरिता, पाण्याचा जग 2 लिटरवाला, मसाला डबा 7 भागावाला, 14 इंची, 16 इंची, 18 इंची डबा झाकणासह मिळणार आहे. परत मिळणार आहे प्रेशर कुकर 5 लिटरवाला, स्टीलची कढई, त्यानंतर मोठी जी काही स्टीलची टाकी झाकणासह एकूण 30 वस्तू तुम्हाला मिळणार आहे. कोणाला लाभ मिळणार आहे, ज्यांनी बांधकाम कामगारामध्ये नोंदणीकृत बांधकामगार आहे, ज्यांच्याकडे लेबर कार्ड आहे, तर अशाने या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. यानंतर तुमच्याकडे कार्ड असणे आवश्यकच नाही, तर ते कार्ड रिन्यूअल केलेलं असणे देखील आवश्यक आहे. जर तुमचं कार्ड रिन्यूअल असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. तर आता कोणाला लाभ मिळणार नाही, आता ज्यांच्याकडे बांधकाम कामगारचं कार्ड नाही तर अशांना लाभ मिळणार नाही. ज्यांनी नोंद न केलेले बांधकाम कामगार असतील तर अशांना लाभ मिळणार नाही. त्यानंतर ज्यांच्याकडे कार्ड नसेल तर अशांना लाभ मिळणार नाही. इतर क्षेत्रामध्ये कामगार असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. लागणारी आवश्यक कागदपत्र, तर यासाठी लागणार तुम्हाला बांधकाम कामगाराचं कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, फोटो, बँकेचं पासबुक. तर आता भांडी वाटप कधी होणार आहे, तर आता तुम्हाला SMS द्वारे सुद्धा कळवण्यात येते की तुम्हाला भांडी आलेली आहेत. SMS देखील येतो. तर आता यामध्ये कोण पात्र आहेत, तर आता बांधकाम कामगारमधून नोंदणीकृत असलेले, ज्यांचं वय 18 ते 60 आहे, लेबर कार्ड आहे, 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेले असणे आवश्यक आहे, अशा बांधकामगारांना यामध्ये पात्रता आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये भांडी वाटप सुरू झालेले आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, तर या जिल्ह्यांमध्ये भांडी वाटप सुरू झालेले आहे आणि नवीन अर्ज देखील सुरू झालेले आहे. यानंतर पुणे,
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. यानंतर आता नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. तर आता सर्व जिल्ह्यात एकाच वेळी मिळणार नाही, टप्प्याटप्प्याने भांड्याचा संच इथं वाटप केला जाणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगार आधार लिंक असणे आवश्यक आहे. जी की आपण मसाला डबा 7 भागावाला, डब्बा झाकणासह 14 इंची, 16 इंची, 18 इंची मिळत आहे. परात, प्रेशर कुकर 5 लिटरवाला, स्टीलची कढई, त्यानंतर स्टीलची टाकी एक मोठी मिळणार आहे तुम्हाला वगराडसह. त्यानंतर 4 ताटं तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. वाट्या तुम्हाला 8, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 3 मिळणार आहेत. मोठा चमचा भात वाटपाकरता, वरण वाटपाकरता चमचा, 2 लिटरवाला जग, एकूण 30 भांडी तुम्हाला इथे देण्यात येत आहे. तर आता तुम्हाला जे की बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. बांधकाम कामगार टाकलं तरी तुम्ही ऑफिशियल पेजवरती याल. त्यामध्ये वर्कर लॉग इनवरती क्लिक करा. लेबर कार्ड नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यामध्ये टाकल्याच्यानंतर OTP टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर योजना सिलेक्ट करा. योजनेमध्ये तुम्ही घरगुती वस्तू संच जे की किचन सेटवरती क्लिक करायचं आहे. किचन सेटवरती क्लिक केल्याच्यानंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती तुम्हाला बेसिक माहिती भरायची आहे. नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर, पत्ता, बांधकाम कामगाराचा नोंदणीकृत क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे. टाकल्याच्यानंतर तुम्हाला त्यासोबत जे काही डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, बांधकाम कामगारांचं कार्ड, फोटो, बँकेचं पासबुक इत्यादी तुम्हाला अपलोड करायचे आहे. यानंतर फॉर्म सबमिट करा. यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज इथं सबमिट करायचा आहे. तर आता भांडी कधी मिळतात तर तुम्हाला SMS द्वारे सुद्धा कळून देते की तुम्हाला भांडी इथं आलेली आहेत किंवा कधी कॉल येते. मोफत फॉर्म भरायचा आहे. कोणाला पैसे देण्याची आवश्यकता नाही. अर्ज अगदी मोफत आहे. तुम्ही घरबसल्या देखील अर्ज सादर करू शकता. परंतु ठेकेदार किंवा इंजिनिअरचं 90 दिवस काम केलेल्याचं प्रमाणपत्र इथं तुम्हाला लागणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, त्यानंतर जिल्ह्यांचे नाव, मोफत भांडी संच लाभ न मिळाल्याबाबत लेखी अर्ज देत आहे आपण. त्यानंतर ही जो महिना आहे जसेचा जसा महिना इथे करा. बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक इथे टाका. त्यांचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, दिनांक आणि सिग्नेचर तुम्हाला इथं करायचे आहे. यानंतर तक्रार द्यायची आहे तुम्हाला जिल्हा कामगार कार्यालयामध्ये. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. एकूण 30 भांडी वाटप इथं सुरू झालेली आहे. ज्यांना कोणाला अर्ज द्यायचा असेल तर तुम्ही लगेच अर्ज द्या. एकूण 30 भांडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे.